चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. कोल्हापूर जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी झेप घेत जिल्ह्यात आपले राजकीय वजन पुन्हा अधोरेखित केले आहे. या निकालाचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून भाजप व शिंदे गटासमोर काँग्रेसकडून कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसमधील पक्ष अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून जर सर्व गट एकजुटीने कामाला लागले तर काय घडू शकते याचे उदाहरण मागील निवडणुकातून स्पष्टपणे दिसून आले होते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे शिंदे गटाने उमेदवार निवडीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून घरातीलच व जवळच्या लोकांना संधी दिल्याच्या आरोपांमुळे पक्ष अंतर्गत नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम शिंदे गटाच्या शिस्तबद्ध आणि संघटित प्रतिमेला धक्का देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणारे नेते म्हणून ओळखले जात असले तरी मधल्या यंत्रणेमुळे संवादात अडथळे येत असल्याची सध्या दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागातील काही शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की स्थानिक पातळीवरील व्यक्तिगत अडचणी घेऊन पालकमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला असता मधल्या स्तरावरच अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना थेट पालकमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळत नसल्याची ते सांगतात. पालकमंत्र्यांच्या जवळच्या पहिल्या फळीतील काही कार्यकर्त्यांकडूनच ही कामे अथवा निरोप पुढे नेले जात नसल्याचे खाजगीत बोलले जात आहे. त्यामुळे या गोष्टीकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू असली तरी महापालिका निवडणुकीतील निकालांनी भाजप नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पडल्याचे चित्र आहे. बदलत्या राजकीय समीकरणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता असून काँग्रेस या संधीचा कितपत फायदा करून घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरच कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या केवळ सत्ता स्थापनेपुरत्या मर्यादित न राहता आगामी विधानसभा निवडणुकांची दिशा ठरवणाऱ्या ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.